देशातील एकूण 22 IAS आणि IPS अधिकारी बोगस असल्याचा दावा UPSC फाइल्स या डॉक्युमेंटमधून समोर आलेला आहे। या 22 जणांपैकी 4 जण महाराष्ट्रातले असून विशेष म्हणजे एक जण शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखले असलेल्या पुण्यातले आहेत। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात तक्रार केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे ज्ञानेश्वर चौतमल यांनी। कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्या सोबत आहेत। सर, आज आणखी एक नवीन ट्विट वाचायला मिळालं, काय नेमकी माहिती आहे, काय म्हणणं आहे तुमचं, काय समोर आलं? महाराष्ट्रामधलं पूजा खेडकरचं प्रकरण बाहेर आल्यानंतर UPSC परीक्षा ज्यांनी दिली किंवा ज्यांनी UPSCची परीक्षा देऊन IAS किंवा इतर पदं मिळवली त्यांच्याबद्दल अनेक आक्षेप सोशल मीडियामध्ये व्हायला लागले होते। परंतु सगळ्या आक्षेपांना काही तेवढं पुरावे नव्हते। परंतु एक जी नवी फाईल आलेली आहे ज्याला द UPSC फाईल असं नाव दिलं आहे, ज्यांनी कुणी क्रिएट केली त्यांनी, आणि त्या फाईलमध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आरोप करण्यात आलेले त्या आरोपामध्ये तथ्य आहे असं त्याच्यातून दिसतं। कारण त्या आरोपाबरोबरच ते आरोप कशाच्या आधारे करण्यात आले हेही त्याच्यामध्ये लिंक दिलेले आहे। त्याच्यामुळे त्या आरोपामध्ये तथ्य आहे हे माझं मत स्पष्ट झालेलं आहे। त्या आधारे मी आज UPSC आणि DOPTला पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी। साधारणपणे किती असे बोगस कागदपत्र जोडून IAS अधिकारी झाल्याचं दिसतंय? वेगवेगळे अधिकारी IPS ही त्यात आहेत, तर एकूण किती आकडा आहे आणि कुठल्या स्वरूपाची कुठली कागदपत्र आहेत जी फेक जोडली गेली? हे एकूण आकडा भारतभरातल्या 22 जणांचा आहे। याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल, म्हणजे समजा आदल्या वर्षी तो जनरलमधून जर परीक्षा दिली असेल आणि त्याच्यातून सिलेक्ट झाला नसेल तर पुढच्या वर्षी तो आर्थिक दुर्बल किंवा अपंग असा दाखला देतो आणि तो जातो। याच्यावर कुठेही चेक ठेवण्याची यंत्रणा नव्हती आत्तापर्यंत, परंतु आता मात्र त्याची गरज निर्माण झालेली आहे। कारण IASला बसणारे सगळेच खरे बोलतात अशा भ्रमात कदाचित UPSC राहिली असेल, त्याच्यामुळे अशावर कुठे चेक बसला नाही। त्यांच्यावर आता कारवाई करायची मात्र आता वेळ आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।